जय मित्रांनो, तर ज्यांनी मुंबई जीआरपीला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपल्या समोर एक परिपत्रक आलेलं आहे की 11 फेब्रुवारी पासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर आता मुंबई जीआरपीच्या पण मैदानी चाचणीला सुरुवात होईल का? त्याच्यानंतर आता ज्या 743 जागा आहेत तर यांच्यासाठी ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, त्याच्यानंतर लेखी परीक्षेला किती मार्क्स घ्यावे लागतील, टोटल किती आपल्याला कमीत कमी किती टोटल करावी लागेल जेणेकरून आपल्या या 743 जागांमध्ये एक जागा आपली फिक्स होईल. कारण की आता मागच्या वेळेस जागा किती होत्या? 51 जागा होत्या. त्याच्यानंतर यावेळेस 743 म्हणजे बऱ्यापैकी 700 जागा यावेळी या भरतीमध्ये 2025च्या भरतीमध्ये 700 जागा प्लस आहेत. तर यावेळीची भरती कशा प्रकारे राहू शकते, कट ऑफ कशा प्रकारे लागू शकते, त्याच्यानंतर ज्या आता जे त्यांनी 11 फेब्रुवारी जे प्रस्तावित तारीख सांगितलेली आहे, म्हणजे ते पण कन्फर्म नाहीये की 11 फेब्रुवारीला स्टार्ट होईलच ग्राउंड. यामध्ये मागे पुढे होऊ शकते. पण मुंबई जीआरपीचा आता मागच्या वेळेस तारीख आली होती 20 जानेवारी, तर यावेळेस 11 फेब्रुवारीला हे मैदानी चाचणी होऊ शकते का? तर नक्कीच होऊ शकते. इतर जिल्ह्यांचा आता समजा 11 फेब्रुवारी जर त्यांनी प्रस्तावित तारीख सांगितलेली आहे तर त्या तारखेला नक्कीच मुंबई जीआरपीच्या ग्राउंडला सुरुवात होऊ शकते. हे पण फक्त प्रस्तावित आहे, तर आपण हे टार्गेट ठेवू शकतो की आपला ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे, इतकं आपण नक्कीच टार्गेट ठेवू शकतो. तर आता ह्या ज्या 743 जागा आहेत तर या जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, जेणेकरून आपला आता सर्व कॅटेगरीसाठी आपण बोलणार आहे. एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. त्याच्या सोबतच आता मागच्या ज्या 2024च्या भरतीमध्ये ज्या 51 जागा होत्या त्यांच्यासाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला त्यावरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊ शकतो. कारण की यावेळेस 700 जागा प्लस आहेत, तर यावेळेस कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो तर ते आपण सविस्तरपणे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या मुंबई जीआरपीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या मी तुमच्यापर्यंत अचूकपणे देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मी हा व्हिडिओ स्पेशल ज्यांनी मुंबई जीआरपीला अर्ज केलेला आहे तर त्यांना एक मला सांगायचं आहे की ज्यांनी मुंबई जीआरपी असो की नवी मुंबई असो, हे जे दोन ठिकाणं आहेत तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमचा फॉर्म हा व्यवस्थित असा बसलेला आहे. तर तुम्ही फक्त इतकी आता मी तुम्हाला सांगेल इतकी टोटल जरी केली तरी तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होऊन जाईल. तर आता स्पेशल तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवला आहे, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर बघितलं आपण तर मागच्या 2024च्या भरतीमध्ये 51 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागला होता तर तो आपण थोडक्यात पाहू. तर मागच्या 2024च्या भरतीमध्ये 2 जागा ओपनच्या होत्या सर्वसाधारणच्या. दोन्ही जागा एनटीसी कॅटेगरीनी घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये पहिला मुलगा 137 तर दुसरा 134 मार्कांवर लागलेला आहे. महिला प्रवर्गाच्या 2 ओपनच्या जागा होत्या. 120 वर पहिली महिला आणि 119 वर दुसरी महिला. दोन्हीही ओपनच्या जागा ओबीसी महिलांनी घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर एक्समॅनची एक जागा होती ओपनची, 112 मार्कांवर लागलेली आहे. तर त्याच्यानंतर जर ऑर्फनची एक जागा 101 मार्कांवर लागलेली आहे. तर अशा प्रकारे ओपनच्या एकूण मागच्या भरतीमध्ये ओपनच्या एकूण 6 जागा होत्या. सर्वसाधारण पुरुषांसाठी 2 आणि महिलांसाठी 2, एक्समॅनसाठी 1 आणि अनाथसाठी 1 अशा प्रकारे जागा होत्या. तर आता पुढची कॅटेगरी बघू आपण. आता एससी कॅटेगरीसाठी मी सांगितलेलं होतं माझ्या जिल्हा निवडच्या विचारामध्ये की मुंबई जीआरपी आणि नवी मुंबई बेस्ट जिल्हे आहेत हे बऱ्यापैकी कॅटेगरीसाठी. कारण की यावेळी जागा बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आहेत. मुंबई शहर न भरता मुंबई जीआरपी किंवा नवी मुंबई भरा. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं माझ्या जिल्हा निवडीच्या व्हिडिओमध्ये. तर एससी कॅटेगरीच्या 3 जागा होत्या मागच्या वेळेस. 3 जागांसाठी कशा प्रकारे कट ऑफ लागला तर 120 मार्कांवर कट ऑफ हा लागलेला आहे. तर 120 मार्कांवर पहिला मुलगा 126 आणि 2 मागची मुलं 120 मार्कांवर. महिलांच्या 2 जागा होत्या की ज्याची कट ऑफ ही 93 मार्कांवर फक्त लागलेली आहे. तर 120 आता 700 जागा यावेळेस एक्स्ट्रा आहेत, यावेळेस प्लस मध्ये जागा आहेत. तर आपण जर 120 जरी क्रॉस केलं या भरतीमध्ये मुंबई जीआरपीला एससी कॅटेगरीनी तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. 120 122 फक्त तुम्ही क्रॉस करा, कारण की जागा यावेळेस भरपूर आहेत. फॉर्म कितीही येऊ द्या, प्रत्येक वेळेस आता जागा म्हणजे आता याच्या अर्ध्याही जागा असत्या, 100-200 जागा असत्या तरीही अर्ज तितकेच आले असते. अर्जांना घाबरून जायचं नसते. तर कॉम्पिटिशन मध्ये एवढाही वेगळा काही फरक पडत नसते, कारण की आपलं कॉम्पिटिशन हे बऱ्यापैकी वाटलेलं आहे. मुंबई शहरला भरपूर जागा आहेत, पुणे सिटीला भरपूर जागा आहेत, मीरा भाईंदर असो, ठाणे सिटी असो, मुंबई जीआरपी असो, नवी मुंबई असो, अशा बऱ्या ठिकाणी जागा ह्या
आपल्या विभागल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला नक्कीच या भरतीचा फायदा होणार आहे. आणि एससी कॅटेगरी फक्त तुम्ही सर्वसाधारण पुरुषांनी 120 क्रॉस करा, 122 क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीच्या महिलांची तर फक्त 93 मार्कांवर लागलेले आहे. पेपर पॅटर्न जर या प्रकारचा आला तर आपण जर 105 110च्या दरम्यान, आता 104 ची तर पहिलीच महिला बसलेली आहे, त्याच्यानंतर 93 मार्कांवर दुसरी, तर आपण जर एससी कॅटेगरीच्या महिलांनी जर 110, आता सोप्या पेपरामध्ये जर 110 क्रॉस केले आणि जर कठीण या प्रकारचा जर पेपर असला तर आपण जर 105च्या दरम्यान जरी राहिलो तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी राहतील. म्हणजे कठीण पेपरमध्ये आपल्याला फक्त 110, सोप्या पेपरमध्ये आपल्याला 110 क्रॉस करावे लागतील. आणि जर कठीण पेपर आला तर फक्त तुम्ही जर 100च्या आसपास, 105च्या आसपास जरी राहिल्या तरी तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल एससी कॅटेगरीचं. तर त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर विजय कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या 3 जागा होत्या आणि महिलांची 1 जागा होती. तर विजय कॅटेगरीच्या सर्वसाधारणची 127 मार्कांवर लिस्ट लागली, महिलांची 113 मार्कांवर लिस्ट लागली, तर 127 मार्कांवर. तर आता 3 जागांसाठी विजयची 127 वर लागली, महिलांची 113 मार्कांवर लागली. तर आता मागच्या वेळेस फक्त 51 जागा होत्या, तरीही मेरिट ही त्या मानाने कमी लागलेली आहे. तर यावेळेस 700 जागा प्लस आहे. तर आपण जर विजय कॅटेगरीने जर 125 जरी क्रॉस केले तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढतील. व महिला कॅटेगरी फक्त 113 लागलेली आहे. 113 110 क्रॉस करा फक्त या विजय कॅटेगरीच्या महिलांनी, तरी आपलं सिलेक्शन हे होऊन जाईल. जागा भरपूर आहेत यावेळेस, जागांचा नक्कीच फायदा आपल्याला होत असतो. ह्या जागा ज्या 743 यावेळेस जागा आहेत, तर या जागा भरपूर प्रमाणात आहेत, तर या जागांचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. मेरिट ही खाली येणारच आहे. फॉर्म अर्ज वगैरे किती येऊ द्या, मेरिट ही खाली येतच असते, कारण की जागा भरपूर आहेत आणि कॉम्पिटिशन पण विभागले गेलेले आहेत. तर एससीबीसी जर कॅटेगरी बघितली आपण, 2 जागा सर्वसाधारणच्या होत्या, 132 वर पहिला आणि दुसरा 128 वर. तर एससीबीसी कॅटेगरी पण 125 फक्त क्रॉस करा या भरतीमध्ये, 2025च्या भरतीमध्ये, तरी तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. तर एक्समॅनची 103 मार्कांवर, महिलांची फक्त 88 मार्कांवर. आता या मुंबई जीआरपीला काय झालेलं आहे, तर मुंबई जीआरपीला मागच्या भरतीमध्ये बऱ्यापैकी लिस्ट महिला कॅटेगरीची तर बऱ्यापैकी 100च्या आसपासच मेरिट ही लागलेली आहे. विजय कॅटेगरीची फक्त 113 मार्कांवर, त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरीची तर 88 मार्कांवरच लागलेली आहे. तर आपण जर 100च्या आसपास, 105च्या आसपास जरी यावेळेस मार्क घेतले मुंबई जीआरपीला, तरी महिला कॅटेगरी, कोणती पण महिला कॅटेगरी असो, त्यांचं सिलेक्शन नक्कीच होऊ शकते. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या 3 जागा, 106 मार्कांवर फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे सर्वसाधारणची मेरिट लागलेले आहे. त्याच्यानंतर महिलांची फक्त 76 मार्कांवर महिला ईडब्ल्यूएस तिथं भरती झालेली आहे. ही खूप कमी लिस्ट आहे, फक्त 76 मार्कांवर. तर आता यावरून आपल्याला आता ईडब्ल्यूएस महिलांचं तर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये जागा खाली गेलेल्या आहेत. 2024च्या भरतीमध्ये बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 4-4, 5-5 जागा होत्या, तरीही त्या खाली गेलेल्या आहेत आणि त्या आपल्याला माहितीच आहे, सर्वसाधारण पुरुषांना त्या जागा मिळत असतात. तर ईडब्ल्यूएस महिला फक्त 76 मार्कांवर, 2 जागांमध्ये 76 मार्कांवर, पहिली महिला 92 मार्कांवर, तर दुसरी फक्त 76 मार्कांवर तिथं भरती झालेली आहे. तुम्ही महिला कॅटेगरीने जर या टाईपचा जर पेपर आला मागच्या 2024च्या भरतीच्या टाईपचा, तर आपण जर 100च्या आसपास जरी आपली टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होऊ शकते. ईडब्ल्यूएसचं सर्वसाधारण तिथं फक्त 106 लागलेलं आहे, तरीही आपण 120चं टार्गेट ठेवायला पाहिजे. तर एसटी कॅटेगरीच्या जर बघितलं आपण, एसटी कॅटेगरीच्या 4 सर्वसाधारणच्या जागा होत्या, 117 मार्कांवर 4 जागांमध्ये मेरिट ही लागलेली आहे. तर 117 115 क्रॉस करावे लागेलच आपल्याला एसटी कॅटेगरीसाठी मुंबई जीआरपीला. त्याच्यानंतर जर बघितलं होमगार्ड 119 मार्कांवर एका जागेसाठी, 3 जागा महिलांच्या होत्या, 104 मार्कांवर मेरिट ही लागलेली. ईडब्ल्यूची फक्त 76 मार्कांवर लागलेले, म्हणजे एसटीची 104. तर 100च्या आसपासच, 105च्या आसपासच सर्वच्या सर्व महिला कॅटेगरीच्या मेरिट ही आपल्या मुंबई जीआरपीला मागच्या वेळेस लागलेली आहे. स्पोर्टची एकच जागा होती, 100 मार्कांवर लागली, आणि प्रोजेक्टची 79 मार्कांवर मेरिट ही लागलेली आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जर बघितला आपण, तर ओबीसी कॅटेगरीच्या 1, 2, 3, 4 जागा ह्या सर्वसाधारणच्या होत्या. तर 4 जागांसाठी 115 मार्कांवर फक्त मेरिट ही गेलेली आहे. तर 115 मार्कांवर
मेरिट ही गेलेली आहे. त्याच्यानंतर महिला कॅटेगरीच्या 3 जागा, तर 3 जागांसाठी 113 मार्कांवर मेरिट ही आलेली आहे. त्याच्यानंतर प्रकल्पाची 110 मार्कांवर आणि प्रकल्पाची 110 मार्कांवर, होमगार्डची 128 मार्कांवर, म्हणजे मागच्या भरतीमध्ये 115 मार्कांवर सर्वसाधारणची मेरिट लागलेली आहे. सर्वसाधारणची ओबीसीची, तर होमगार्ड ओबीसीची 128 मार्कांवर मेरिट ही गेलेली आहे, कारण की जागा पण एकच होती. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण फक्त 115 मार्कांवर, आता ओबीसीच्या जागा तर या भरतीमध्ये बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 7-7, 8-8 प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा जागा आपल्याला आढळून येतात. तर नक्कीच आता ओबीसी कॅटेगरीच्या तरी मेरिट ही खाली येऊ शकते, कारण की कॉम्पिटिशन बऱ्याच सर्व जिल्ह्यांमध्ये आता विभागले गेलेले आहेत. कारण की ओबीसी कॅटेगरीच्या या भरतीमध्ये आता जाती पण भरपूर येतात, कास्ट पण जाती भरपूर येतात, त्यामध्ये पण थोडाफार तरी फरक पडू शकते ओबीसी कॅटेगरीच्या मेरिट लिस्टवरती. एनटीसी, आता एनटीसीच्या 2 ओपनच्या जागा होत्या, दोन्हीच्या दोन्ही एनटीसीच्या आता सर्वसाधारणच्या 2 जागा आहेत, पण ज्या ओपनच्या 2 जागा होत्या त्या जागांमध्ये पण एनटीसीचे 2 मुलं तिथं बसलेले आहेत. तर एनटीसी सर्वसाधारणची मेरिट ही 128 मार्कांवर लागली आणि महिलांच्या 1 जागा होती 96 मार्कांवर, एक्समॅनची 89 मार्कांवर. तर महिला कॅटेगरी आपण बघितलंच की 100च्या आसपासच मेरिट गेलेली आहे. अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे. तर मुंबई जीआरपीचा मी आता तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मुंबई जीआरपी तुम्ही खूप व्यवस्थित असा फॉर्म भरलेला आहे. फक्त त्या संधीचं तुमचा फॉर्म बसलेला आहे, त्या संधीचं फक्त सोनं करा तुम्ही. आता मागच्या वर्षीची जी 51 जागांसाठी जी आपण कट ऑफ बघितली, तर तुम्ही जर त्या कट ऑफ जरी टार्गेट ठेवलं, म्हणजे आता त्या पेपर पॅटर्न त्या टाईपचा जर आला, तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. जागा डायरेक्ट 700 जागा प्लस यावेळेस आहे, 743 जागा आहेत यावेळेस. तर या इतक्या जागांमध्ये जर आपल्याला फिक्स बसायचं आहे, तर या म्हणजे इतकी जरी टोटल केली आपण मागच्या भरतीला जेवढी कट ऑफ लागलेली आहे, तरी आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. त्याच्यासोबतच आता ग्राउंडचा विषय, तर ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून आपलं प्रस्तावित आहे. तर जर ग्राउंड सर्व जिल्ह्यांचे चालू झाले, आपल्या मुंबई जीआरपीचं पण नक्कीच ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून चालू होऊ शकते. हेच टार्गेट ठेवा. 11 फेब्रुवारी पासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे, इतकंच दिमागात ठेवा. तर याच्या आता कमी जास्त या डेटमध्ये होऊ शकते, पण 11 फेब्रुवारी तुम्ही टार्गेट ठेवा. आणि 11 फेब्रुवारी जर आता आपलं ग्राउंड जर झालं, तर मार्च एंडिंगच्या वेळेस तरी आपला पेपर हा होऊ शकतो. मार्च एंडिंगच्या वेळेस म्हणजे 15 ते महिना ते 30 ते 45 दिवसामध्ये आपला पेपर होऊन जाईल. म्हणजे एंडिंगला आपण पकडून धरा की मार्च एंडिंगला आपला पेपर आहे, इतकं गृहीत धरून आपण आपल्या मैदानी चाचणीचा असो की अभ्यासाची गती त्याप्रमाणे वाढवा. सोबतच आता जशा काही या मुंबई जीआरपीच्या प्रॉपर अशा अपडेट येत राहतील, तर त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. तर हा व्हिडिओ मी स्पेशल तुमच्यासाठी, मुंबई जीआरपीला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच हा बनवलेला होता. तर व्हिडिओ नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच आता जशा काही अपडेट येत राहतील, तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. जय हिंद.